तर ऐका ना ताईंनो, किती मधुर आवाज आहे बघा ना. कुणाचा? आशाताईंचा, लताताईंचा? नाही नाही, यांचा. प्रत्येक स्त्रीचा दिवस इथूनच सुरू होतो. भांडे क्लीन करून घ्यायचे आणि स्वयंपाकाला लागायचं. तर इथं मोकळ्या मस्त पाण्यात मी इथं भांडी धुवून घेतली आहे. जे की पोळपाट असेल, काठवत असेल, तर मी दररोज काठवतीतच पीठ वगैरे मळत असते. मस्त बनतं आणि मला त्याची एक सवय लागलेली आहे, त्यामुळे दररोज त्याच्यातच मी पीठ वगैरे मळत असते. त्यानंतर धारी काढून घेतल्या. तर एक साथ आम्ही 3-3 गाळ्याच्या धारी काढत असतो. एकीकडे मशीन लावून देतो, एकीकडे श्रीमान सरकार काढत असतात आणि दुसरीकडे मी काढत असते. म्हणजे धारी पटपट होऊन जातात. तर रात्रीचं दूध राहिलं होतं घरी, कारण श्रीमान सरकार जरा बाहेर गेले होते आणि दुधावरती आली होती मस्त अशी मलाई. तर आज केक पण बनवायचा होता. म्हटलं चला मलाई काढून घेऊ. तसं पण डेअरीवाले काका काय करतात, जेव्हा आपण डेअरीत दूध घालायला जातो तर गाळून घेतात आणि ही वरती आलेली मलाई टाकून देतात. तर म्हटलं चला आज मस्त केकमध्ये याचा वापर करू. त्यानंतर लगेचच थोडीशी सावली होती बाहेर, अंगणातच चूल असल्यामुळे चपाती बाहेरच बनवून घेते आणि चुलीवरती लवकर ऊन येतं, त्यामुळे फक्त चपातीच बनवते. त्यानंतर भाजी गॅसवरती टाकली शिजवायला. वांग्याची मस्त अशी भाजी बनवली होती. आता सगळं आवरलं तर मुलं म्हटले आज भाजी पोळी नको, अगोदर आम्हाला मॅगी बनवून दे. तर त्यांच्यासाठी मस्त अशी मॅगी बनवून दिली आणि सगळं आवरलं की प्रत्येक लेडीजचं काम की किचन वगैरे सगळं साफ करून घ्यायचं आणि जेवण करायचं, आराम करायचा थोडासा आणि मधल्या वेळेत दुसरं काही एक्स्ट्राचं काम असेल तर ते करायचं. मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचा. हे ठरलेलं प्रत्येक स्त्रीचं हे रुटीन असतं. ते ऋत्विक 2 डबे घेऊन बाहेरून पळतच आला. तर काय आहे या डब्यामध्ये, जे की मामाच्या घरून आलेले आहे, ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब